अजून आली नाही. सांगून जायची काय पद्धत आहे का नाही? काय ग, कुणाच्या नावाने खडं फोडायला लागलीस आता? तुमच्या नाचुनाच्या. अजून कोण दुसरं? का तिने काय केलं आता? कुठं गेली काय सांगून जायची काय पद्धत आहे का नाही? का वाऱ्यावर सोडली? दिवाबत्ती झाली तरी आली नाही अजून. अगं कुठे जाणार आहे पोरगी? गेली असली यास्मिनकडं, नाही तर घरी गेली असेल. घरच्यांची आठवण येत असेल ना तिला. दुपारपासनं अहो मग जायचं होतं तर विचारून जायचं ना. हे काय हॉटेल आहे वय कधी बी कुणी बी यायला जायला? जेडे, जेडे, मामी, जेडी कुठे? असेल कुठं तरी. पहिलं तू दिवसभर कुठं होती ती सांग. किती उशीर झालाय? कुठं होतीस ग? तुम्ही आधी सांगा जेडी कुठे आहे ती. अगं आतल्या खोलीत असेल बघ. हा, जेडे, 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 जेडे. आज लई भारी दिवस आहे. अगं हो. काय झालंय काय नेमकं? जेडे, तुझं आयुष्य आता लवकरच सुरळीत होणार आहे. म्हणजे तुझा संसार लवकरच सुरू होणार आहे. अगं काय बोलतीस तू? होय, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज? आता मी कुणाला भेटून आले सांग? कुणाला भेटलीस? अगं आता मी संजयला भेटून आले. काय? भय, मी संजयला सगळं समजून सांगितलं. काय झालं, कसं झालं, त्यांच्या मनात जो काही गैरसमज होता ना ते सगळं दूर करायचा प्रयत्न केला. जेडे, त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकलं. आणि पण तू कशी काय गेलीस? अगं कशी गेले, काय गेले हे सगळं नंतर सांगते तुला. तू ऐकून तर घे आधी. त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकलं आणि त्यांना सगळं पटलं बी. बघच तू, उद्या ते तुला घ्यायला येतात का नाही. अगं पण तू का गेलीस त्यांच्याकडं? अगं का गेलीस म्हणजे? अगं ते मी मम्मी पप्पांना बी सांगितलं होतं की त्यांच्याकडे पुन्हा नाही जायचं. मग तू का गेलीस? तुला माहित नाही तो माणूस कसा येते. ते पुन्हा तसंच काय वागले तर? जेडे, अगं तू कशाला असा विचार करतेस? मला त्यांना भेटल्यानंतर कळलं ते एवढे बी वाईट नाहीत. आणि तू बघच ते तुला घ्यायला येतात का नाही ते. जेडे, काय झालं ग? काय नाही. तुला आनंद नाही का झाला? झालाय की. आता तू बघच सगळं चांगलं होणार. शीतल, थँक्यू बर का. थँक्यू? तुझ्यामुळे सगळं चांगलं झालं ना. खरंच थँक्यू. चल आता बाहेर जाऊन आपण सगळ्यांना सांगूया. तुला सगळ्यात आधी सांगायचं म्हणून मी कोणाला काहीच नाही बोलले. चल. अगं चल की. शीतल ऐक की, तू एक काम कर, तू जाऊन सांग सगळ्यांना. मी जरा जाऊन आले. आता तू कुठं निघालीस? नवलाई देवीच्या मंदिरात. देवीच्या कृपेने सगळं चांगलं झालंय ना. मी नवस बोलला होता की सगळं चांगलं झालं तर पहिलं तुझ्या दर्शनाला येईन. बर, जाऊन ये. काय ग, काय झालं? बया, ह्या घरात काय चाललंय ना ती कळना. एक खिदळत आत आली आणि दुसरी तोंड पाडून बाहेर निघून गेली. काय ग, काय झालं? सांगते सगळं सांगते. पण मामा कुठे आहेत? अगं पण काय झालं? अहो सांगते की, पण मामांना बोलवा की आधी. समाधान, हे समाधान या. काय कशी? अरे पोरगी काय म्हणते बघ की. काय कशी शीतल? मामा, अजिंक्य कुठे आहेत? काय माहित का? काय सांगून गेले होते का कधी येणार आहेत ते? अगं कुठे गेलाय कायच माहित नाही. मग कधी येणार कसं सांगायचं तुला? आपल्या घरात कुणी कुठं सांगून जायची पद्धत आहे का? का ग, काय झालं? सांगते, पण मला सगळ्यांना एकत्र सांगायचं होतं म्हणून. मग एक काम कर की, फोन कर की त्याला. आलास तो. का? काय झालं? तो
तुमच्या बायकोलाच माहित, मगापासून समदे येऊ द्या एवढंच म्हणती. सांग बाई आता काय ती. मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मी आता जेडीच्या मिस्टरांना भेटून आले. काय? होय, मी मामांना आणि अजिंक्यांना सांगूनच गेले होते. म्हणलं माझ्या परीनं बोलून बघते, जर पटलं तर काय हरकत आहे. आणि कुणाला तर बोलायला पाहिजेलच होतं की. अगं पण तुला कोणी शानपणा करायला सांगितलं होता? अगं तिनं मला विचारलं होतं. म्हटलं आपण बोलण्यापेक्षा तिनं बोललेलं चांगलं आहे ना. म्हटलं बोलून बघ मग त्यांच्याशी. काय म्हणले ते? मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. तुमच्यात आणि जेडीत असं काय नाही, निस्ती मैत्री आहे हे सांगितलं. आणि त्यांचे सगळे गैरसमज दूर केले. होय खरं? खरं तर असं झालं तर तुझ्या तोंडात साखर पडो बघ. बघ पुष्पे, तू सारखी पोरगीला बोलायचीस ना. अगं आपल्याला जे जमलं नाही ते त्या पोरगीने करून दाखवलं. खरंच गुन्हे आहे ग पोरगी. शेवटी जेडीच्या नवऱ्याची मंदारणी केलीच का नाही? पण ती इतक्या सहजासहजी कसं तयार झालं? खरं तर त्यांच्या मनात संशय लई होता, पण मी फक्त म्हणले एकदा जेडीवर विश्वास ठेवून बघा. आता हीच गोष्ट तुम्ही सांगायच्या ऐवजी मी सांगते म्हणल्यावर थोडा फरक पडला आणि त्यांना पटलं. अगं खरंय, आम्ही बोललो असतो तर आईबाप पुरीसाठी बोलतात असं वाटलं, पण तू बोलल्यामुळे फरक पडला बघ. अगं पुष्पा, कशी तयार झाली, काय झालं, त्यापेक्षा पाहुण्यांचा राग गेला हे लय महत्वाचं झालं बघ. पण तू डायरेक्ट जाऊन भेटून आलीस आणि त्यांनी ऐकून घेतलं म्हणजे? अगं म्हणजे बिंजे काय काढू नकोस. आपल्या पुरीच्या भल्यासाठी शीतलनं पुढाकार घेतला हेच लय आहे बघ. पण जेडी कुठं आहे? तिला सांगितलं का नाही? सगळ्यात आधी तिलाच सांगितलंय. मग ती बाहेर कुठे गेली? ती नवलाई देवीच्या मंदिरात गेली. तिनं देवीला नवस बोलला होता, सगळं चांगलं झालं तर सगळ्यात आधी तुझ्या पाया पडायला येईन म्हणून ती देवीला नमस्कार करायला गेली. होय, आई नवलाच पावली म्हणायची. पुरी लय चांगलं केलंस बघ. आता ना आपल्या जेडीचं समज चांगलं होणार आहे. आपल्याला तिची कसलीच काळजी नाही आता. जयश्री, तुम्ही एवढ्या रात्री इथं? म्हणजे घरात बाहेर कसं काय पडलंय? द्यायला लागलं. काव काय प्रॉब्लेम वगैरे झालाय का? तुमची शीतल जवळ त्या घरात आहे तवर काय प्रॉब्लेम होणार नाही असं होईल का? हे बघा, देर इज टू थिंग्स. पहिली, ती आता आमची राहिली नाही. आणि सेकंड, तुम्हाला जे काय बोलायचंय ते क्लिअर बोला. आता काय केलं तिनं? सगळ्या प्लॅनची वाट लावली तिनं. तुमचा एवढा जबरदस्त प्लॅन असताना कशी काय वाट लावली तिनं? ती माझ्या नवऱ्याला जाऊन भेटली. काय?